नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत 1 ते 100 या संख्यांवर आधारित जे विविध प्रकारचे प्रश्न आहेत, याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 1 ते 100 या संख्यांवर आधारित असणारे प्रश्न समजावून घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण 1 पासून 100 पर्यंत असणाऱ्या ज्या संख्या आहेत, त्यामधले असणारे गुणधर्म थोडेसे समजावून घेऊ. आपण जर 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांचं निरीक्षण केलं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे सुरुवातीच्या 9 संख्या आहेत, या एक अंकी आहेत. म्हणजे इथं एक अंकी असणाऱ्या एकूण 9 संख्या आहेत. त्यानंतर 10 पासून म्हणजे 10, 11, 12, 13 इथं पासून ते 99 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत, ज्या 2 अंकी आहेत. म्हणजेच एक अंकी संख्या या 9 आहेत, तर 2 अंकी संख्या 10 पासून 99 पर्यंत म्हणजे या संख्या 90 होतात. आणि 3 अंकी संख्या एकमेव आहे, जी 100 आहे, म्हणजे 1 आहे. म्हणजेच एकूण संख्या या 9 अधिक 90, 99 अधिक 1 अशा या 100 संख्या आहेत. मग इथं आपण सांगत असताना सांगू शकतो, की सर्वात लहान 2 अंकी संख्या ही 10 आहे. तर सर्वात मोठी 2 अंकी 99 आहे आणि सर्वात लहान 3 अंकी ही 100 आहे. हे 1 ते 100 पर्यंत साध्या गोष्टी आपण सांगू शकतो. याशिवाय या 100 संख्यांपैकी निम्म्या संख्या या सम असतात आणि निम्म्या संख्या या विषम असतात. मग सम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे अशा संख्या. मग या सगळ्या संख्या या अशा आडव्या रो मध्ये आलेल्या आहेत. म्हणजेच 2, 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 92 या अशा 10 संख्या आहेत. याच पद्धतीनं 4, 14, 24 असणाऱ्या या 10 संख्या, 6, 16, 26 या आडव्या रांगेतील 10 संख्या, 8, 18, 28 इथल्या या 10 संख्या आणि 10, 20, 30 इथल्या या 10 संख्या अशा पद्धतीनं एकूण समसंख्या या 50 आहेत. मग जशा समसंख्या 50 आहेत, त्याच पद्धतीनं एकूण विषम संख्या ज्या आहेत, त्या सुद्धा 50 आहेत. म्हणजे पुन्हा जर आपण इथं निरीक्षण केलं, तर हा 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या 10 विषम संख्या. याच पद्धतीनं 3, 13, 23, 5, 15, 25, 7, 17, 27, 9, 19, 29 या प्रत्येक आडव्या रांगेतील 10-10 संख्या म्हणजे एकूण विषम संख्या या 50 येतात. बऱ्याच वेळेला आम्हाला असं विचारलं जातं, की 2 अंकीमध्ये सम किती आणि विषम किती? मुळात 2 अंकी संख्या या 90 आहेत. मग या 90 मध्ये सुद्धा निम्म्या-निम्म्या होतात. म्हणजेच 90 मध्ये सम संख्या ज्या असतात त्या 45 असतात आणि विषम संख्या ज्या असतात त्या 45 असतात. म्हणजेच थोडंसं आपल्या सोयीसाठी आपण हा जो 10 आहे, तो जर आपण इथं ठेवला, तर इथं पासूनचा जर टेबल पाहिला म्हणजे हा सुरुवातीचा उभा कॉलम जर पाहिला नाही, तर आपल्याला या संख्या 90 मिळतील. त्या प्रत्येक कॉलममध्ये 9-9 संख्या येणार आहेत. मग असे आडवे जर आपण रो पाहिले, तर 9 5 45 समसंख्या आणि 45 विषम संख्या आहेत, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. याशिवाय आपण फक्त एकक स्थानचा जर विचार केला, उदाहरणार्थ एकक स्थानी 4 असणाऱ्या एकूण संख्या किती? हे जर आपण अभ्यासलं, तर हा जो आडवा रो आहे, इथल्या संख्याच फक्त अशा आहेत, की ज्याच्या एकक स्थानी 4 आहे. म्हणजेच 4, 14, 24, 34, 44, 54, 64, 74, 84 आणि 94 या 10 संख्या अशा आहेत, की ज्याच्या एकक स्थानी 4 आहे. म्हणजे 4 एकक स्थानी असणाऱ्या संख्या फक्त 10 आहेत असं नाहीये. 0 ते 9 असा कोणताही अंक घेतला, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यापैकी कोणताही अंक घेतला, जो एकक स्थानी आहे, अशा संख्या शोधल्या, तर प्रत्येक संख्या या 10-10 आहेत. मात्र एकक स्थान आणि दशक स्थान दोन्ही ठिकाणी जर सारखाच अंक आहे, अशा जर एकूण संख्या किती आहेत, हे जर आपण निरीक्षण केलं, तर आपण म्हणू शकतोय, एकक स्थानी आणि दशक स्थानी दोन्हीकडे समान म्हणजे 1-1 किंवा 2-2, 3-3 या पद्धतीनं म्हणजेच 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 अशा ह्या आपल्याला 9 संख्या अशा जाणवतील, ज्या एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आहेत. आणि याबरोबरच सगळ्यात महत्वाची एक कन्सेप्ट आहे, की एखादा अंक या 1 ते 100 मध्ये किती वेळा येतोय. समजा पुन्हा आपण या 4चा विचार करू, की 4 हा अंक इथं किती वेळा आलेला आहे.
जर आपण 4 या अंकाचं निरीक्षण केलं, तर या उभ्या कॉलममध्ये आपल्याला 4 जाणवेल. म्हणजेच हा 41, 42, 43, 44 पासून अगदी 49 पर्यंत आणि तात्पुरता हा 40 आपण इथं बघूया. म्हणजे या उभ्या 10 संख्यांमध्ये 4 आहे. शिवाय हे 4, 14, 24, 34 इथपर्यंत या संख्यामध्ये सुद्धा 4 आहे. मग एकूण 4 जर आपण मोजले तर पहा, हा 1, 2, 3, 4 हा 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हा उभा 10 वेळा पकडला. इथला मी पकडलेला नाही, तो आडव्या रांगेमध्ये पकडतोय. पुन्हा हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याचाच अर्थ 4 हा अंक एकूण उभा 10 वेळा, आडवा 10 वेळा म्हणजे 20 वेळा येतो. इथं जरी दोनदा पकडलं तर इथं 4 सुद्धा 2 वेळा आहे. म्हणजे 4 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये 20 वेळा येतो असं आपण म्हणू शकतोय. ज्या पद्धतीनं 4 हा अंक 20 वेळा येतोय, त्याच पद्धतीनं 2 पासून 9 पर्यंतचा कोणताही अंक असू दे, हा प्रत्येक अंक 20 वेळा येतो असं आपण म्हणू शकतो. फक्त इथं मी 1 चा उल्लेख केलेला नाहीये, कारण 1 च्या बाबतीत काय होतंय पहा. जर आपण हा उभा कॉलम, आडवा कॉलम हा 1 चा पाहिला, तर इथं या 10 संख्या आहेत, ज्यामध्ये 1 आहे. इथं हे उभं पाहिलं तर यामध्ये 1 आहे. इथलाच 10 मी इथं पाहिलाय. हा 11 उभा आणि आडवा दोन्हीमध्ये डबल आला तर इथं 2 वेळा 1 आहे. म्हणजे इथं 10 वेळा 1 आलं. इथं 10 वेळा 1 आलं. 10 अधिक 10 20 झालं. मात्र इथं 100 मध्ये एकदा 1 आहे. म्हणजे 1 हा 20 वेळाच्या ऐवजी 21 वेळा येतो असं आपण म्हणू शकतो. आणि जो 0 आहे तो 10 वेळा येत नाही, तर हा 10 वेळा मात्र 100 मध्ये 2 वेळा आला. म्हणजे एकूण 11 वेळा येतो असं आपल्याला सांगायला हवं. आणि यापेक्षा सगळ्यात शेवटची महत्वाची कन्सेप्ट म्हणजे तो अंक किती वेळा येतो. म्हणजे ज्या संख्येमध्ये 4 ही संख्या आहे, म्हणजे अंक आहे, अशा संख्या किती? ज्या संख्येमध्ये 4 हा अंक आहे, अशा संख्या किती? असं जर विचारलं, तर आपण 4चा हा उभा कॉलममध्ये ह्या 10 संख्या, म्हणजे हा 40 मी इथं पकडलाय. मग ह्या 10 संख्या आणि ह्या आडव्या 10 संख्या असं आपण सांगणार नाही, कारण ही संख्या एकदाच आपण काउंट करणार. म्हणजे ज्या संख्येमध्ये 4 हा अंक आहे, अशा संख्या म्हणजे 10 अधिक 9, कारण ही रिपीट घ्यायची नाही. म्हणजे एकूण 19 वेळा आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रत्यक्ष यावर जेव्हा उदाहरणं आपण अभ्यासणार त्यावेळी याचा सखोल अभ्यास करू. आता यावर आधारित असणारी प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया, म्हणजे या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत? हे थोडंसं कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी मी 31 ते 50 या संख्या इथे लिहून घेतलेल्या आहेत पहा. नेहमी आपण उभ्या एखाद्या कॉलमचा विचार केला, तर त्यामध्ये ज्या 10 संख्या असतात, त्यातल्या निम्म्या संख्या या समसंख्या असतात आणि निम्म्या संख्या या विषम संख्या असतात. म्हणजे 31 पासून 40 पर्यंत समसंख्या 5 आणि विषम संख्या 5 असतील. तसंच 41 ते 50 या संख्यापर्यंत समसंख्या या 5 आणि विषम संख्या या 5 असतात. म्हणजे इथल्या समसंख्या 5 आणि इथल्या समसंख्या 5 म्हणजेच 31 पासून 50 पर्यंतचा जर विचार केला, तर एकूण समसंख्या म्हणजेच 5 अधिक 5 10 आहेत असं आपण म्हणू शकतो, जो पर्याय क्रमांक 1 आहे. हो, तर आपण क्रॉसमध्ये चेक करू शकतोय. समसंख्या म्हणजेच यामध्ये ही 32, 34, 36, 38, 40 या 5 संख्या, तसेच 42, 44, 46, 48, 50 या 5 संख्या, अशा एकूण 10 संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? मुळात आपल्याला या संख्या लिहिण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथे संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला 40 पासून 92 पर्यंत असणाऱ्या सर्व संख्या ज्या आहेत, त्यामध्ये ज्याच्या एकक स्थानी 1 आहे, अशा एकूण संख्या किती आहेत? म्हणजे किती संख्यांच्या एकक स्थानी 1 आहे असं विचारलेलं आहे. आता एकक स्थानी 1 आहे म्हणजेच त्या संख्या 1, 11, 21, 31 हे आपल्याला लक्षात यायला हवं. मग 40 पासून पुढे असणाऱ्या म्हणजेच 41, 51, 61, 71, 81 आणि 91 या ज्या संख्या असतील, ज्यांच्या एकक स्थानी 1 असेल. म्हणजेच ह्या एकूण संख्या जर आपण मोजल्या, तर 1, 2, 3, 4, 5, 6 6 संख्या आम्हाला अशा मिळतील, की ज्यांच्या एकक स्थानी 1 आहे आणि या संख्या 40 पासून 92 पर्यंत आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक आमचा 3, एकूण अशा 6 संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा.
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 6च्या पटीतील किती संख्या आहेत? आपल्याला 6च्या पटीतल्या म्हणजे 6च्या पाड्यातल्या संख्या शोधायच्या आहेत, ज्या 1 पासून 100 पर्यंत असतील. आपण 6चा ज्यावेळी पाढा म्हणतो, त्यावेळी 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18 या पद्धतीने 6चा पाढा करत असताना शेवट आपण 6 दही 60 असं म्हणतो. म्हणजे 6 ते 60 पर्यंत या 10 संख्या झाल्या. कारण हा 6चा 10 पर्यंतचा पाढा पाहिला. परंतु संख्या आपल्याला 100 पर्यंतच्या पाहिजेत. म्हणजे 60च्या पुढे आपल्याला 6चा पाढा न्यायला पाहिजे. म्हणजेच पुन्हा जर आपण 6ची 11 पट केली, तर 6 गुणिले 11 म्हणजे 11 संग 66 येईल. त्याच पद्धतीने 6ची जर आपण 12 पट केली, म्हणजेच 12 संग 72 होईल. 6ची 13 पट करायची म्हणजेच 13 संग 78 होईल. किंवा 6ची 14 पट करायची म्हणजे 14 संग 84 होईल. किंवा 6ची 15 पट करायची म्हणजेच 15 सक्क 90 होतील. किंवा 6ची 16 पट केली तर 16 संग 96 होतील. मात्र 6ची जर आपण 17 पट केली तर 17 गुणिले 6 म्हणजे 102 होतील. 102 ही संख्या आम्हाला नको आहे, कारण आम्हाला फक्त 1 ते 100 पर्यंतच्या पाहिजेत. मग जर आम्हाला पाढा-पाठ असेल, की 16 संग 96 तर आपण हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. एवढं करण्याची आवश्यकता नाहीये. मग 16 गुणिले 6 96 याचा अर्थ 6चा ज्यावेळी आपण 16 पर्यंत पाढा घेऊ, तेव्हा ते 96 पर्यंत येणार. म्हणजे 6च्या पाढ्यातल्या 16 संख्या आहेत, ज्या 1 ते 100 पर्यंत आहेत, असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच अशा एकूण 16 संख्या, जो पर्याय क्रमांक आम्हाला 4 दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? म्हणजे अंक किती वेळा रिपीट झालेले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. मात्र हे विचारत असताना संख्या आपल्याला 10 पासून 99 पर्यंत आहेत. म्हणजे 10 आपल्याला विचारात घ्यायचं आहे, 99 विचारात घ्यायचं आहे. त्याच्या पुढची असेल किंवा त्याच्या पाठीमागच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला विचारात घ्यायच्या नाहीयेत. आता ज्यावेळी आपण 9 या अंकाचा विचार करू, त्यावेळी या उभ्या कॉलममध्ये 9 हा अंक येतो, शिवाय या आडव्या कॉलममध्ये 9 येतो. मग इथं आपण डायरेक्ट जर सांगणार असू, आता हा टेबल तुम्हाला समजण्यासाठी घेतलाय. तुम्ही डायरेक्ट ज्यावेळी विचार करणार, त्यावेळी इथं आडवा ज्या 10 वेळा अशा संख्या आहेत, की इथं 9 येतोय. मग इथं या 10 मधला सुरुवातीचा गेला, म्हणजे इथं 9 वेळा 9 येणार. इथं जरी 2 वेळा असलं, तर आपण हे उभं काउंट करणार. इथं 9 वेळा येणार. म्हणजे हे 9 वेळा अधिक हे 9 वेळा म्हणजे 18 वेळा झालं आणि इथला एक 9 म्हणजे 19 वेळा 9 हा अंक येईल. थोडंसं पुन्हा एकदा चेक करा. 9 अंक येणाऱ्या म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यातला एकच पकडला. म्हणजे आडवा 9 वेळा, शिवाय इथं उभा 9 वेळा पकडणार. म्हणजेच हा 1, 2, 3, 4 हा 5, 6, 7, 8 आणि ह्यातला हा 1 पकडला 9 म्हणजे हे 9 आणि हे 9 18 वेळा अंक आलाय. संख्या 17 वेळा आलेली आहे आणि इथं एकदा 9 आहे. म्हणजे 19 वेळा 9 आहे असं आपण म्हणू शकतो, जो आम्हाला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. हाच जर प्रश्न असा विचारला असता, की 9 हा अंक किती संख्यामध्ये आलेला आहे? त्यावेळी हा 2 वेळा धरला, तेव्हा आपण 18 संख्यांमध्ये आला असं आपण म्हटलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? आपल्याला इथं मूळ संख्यांवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. आपण ज्यावेळी मूळ संख्यांचा विचार करतो, त्यावेळी मूळ संख्या म्हणजे कुणाच्याही पाड्यात नसणाऱ्या संख्या म्हणजेच 2, 3, 5, 7 या पद्धतीने या ज्या संख्या चालू होतात आणि सर्वात ज्यावेळी आपण 100 पर्यंतच्या संख्येचा विचार करतो, तेव्हा सर्वात मोठी संख्या म्हणजे 97 असते. मग इथं आम्हाला काय विचारलेलं पहा, सर्वात मोठी मूळ संख्या याचाच अर्थ 97. या 97चा गुणाकार कुणासोबत विचारलेला आहे? सर्वात लहान विषम मूळ संख्या. जर फक्त आपल्याला सर्वात लहान मूळ संख्या म्हटलं असतं, तर आपण 2चा विचार केला असता. मात्र आपल्याला विषम मूळ संख्या सांगितलेलं आहे. विषम मूळ संख्या म्हणजे आपण 2 धरून चालणार नाही. म्हणजे सर्वात लहान विषम आणि मूळ असणारी संख्या 3 आणि या दोघांचा गुणाकार किती? म्हणजे 97 गुणिले आपल्याला 3 करायचं आहे. म्हणजेच 3 सत्ते 21, हातचे आले 2, 3 नव्वे 27 अधिक 2 29 म्हणजे यांचा जो गुणाकार येईल तो 291 आहे, जो पर्याय क्रमांक आम्हाला 2 दिलाय. म्हणजे सर्वात मोठी मूळ अंकी संख्या 1 ते 100 पर्यंतची 97 आहे आणि लहान विषम मूळ संख्या 3 या दोघांचा गुणाकार 291. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत?
आपल्याला 9च्या पटीत म्हणजेच 9च्या पाढ्यामध्ये नसणाऱ्या संख्या विचारलेल्या आहेत. आपण सुरुवातीला असणाऱ्या शोधूया, त्यानंतर नसणाऱ्या शोधणं सोपं जातं. आता 9च्या पटीत म्हणजेच 9चा पाढा म्हणजेच 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27 या पद्धतीने ज्यावेळी आपण 9चा पाढा लिहितो, त्यावेळी आपण असं सांगतो, की 9 10 90 म्हणजे 9च्या पाढ्यात 90 हा 10वी संख्या येते. त्यानंतर 9 गुणिले 11 म्हणजे 99 येतात. त्यानंतर 9 गुणिले 12 जास्त होतं म्हणजे ते 100 पेक्षा जास्त होतं. 12 9 108 होतात. म्हणजे आपण विचारात घेत असताना असं म्हणू शकतो, की 9 गुणिले 11 99 येतं. याचाच अर्थ 9च्या पाढ्यामध्ये अशा एकूण 11 संख्या आहेत, ज्या 1 ते 100 पर्यंत आहेत. मग 1 ते 100 पर्यंत या 100 संख्या आहेत. मग या 100 संख्यामधल्या या 9च्या पाढ्यात असणाऱ्या 11 संख्या आहेत. मग त्या 11 संख्या जर आपण कमी केल्या, तर उरलेल्या ज्या संख्या आहेत, त्या 9च्या पाढ्यात नसतील. म्हणजे 100 वजा 11 करत असताना 10 मधून 1 गेले 9, हातचा 1 दिला. पुन्हा 10 मधून 2 घालवले 8, हातचा दिला हा 0 राहील. म्हणजे 89 संख्या 9च्या पाढ्यात नसतील. 11 संख्या 9च्या पाढ्यात असतील. म्हणजे 9च्या पाढ्यात म्हणजेच त्याच्या पटीत नसणाऱ्या संख्या 89 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे, असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीने पुढचा प्रश्न काय पहा. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत? 7च्या पाढ्यातल्या म्हणजे त्याच्या पटीतल्या इथपासून इथपर्यंतच्या संख्या म्हणजे 71 पासून 85 पर्यंत पाहिजेत. आपण 7चा पाढा घेत असताना 7 10 70 घेतो. पहिल्या त्या 10 संख्या यामध्ये धरायच्या नाहीत, कारण आपल्याला 71 पासून पुढे जायचंय. म्हणजे 7ची 10 पटपर्यंत घ्यायचं नाही. मग 7ची जर आपण 11 पट केली, तर 11 सत्ते 77 ही संख्या मिळते, जी या दोघांच्या दरम्यान आहे. शिवाय जर आपण 7ची 12 पट केली म्हणजे 12 साती 84 केलं, तरी सुद्धा आपल्याला येईल कारण ते 71 ते 85च्या दरम्यान आहे. तेच जर आपण 7 गुणिले 13 म्हणजे 13 साती जर आपण 91 केलं, तर ही संख्या या दोघांच्या दरम्यान नाहीये. त्यामुळे आपण याचा विचार करायचा नाही. म्हणजे ह्या एकमेव अशा 2 संख्या आहेत, ज्या 7च्या पण पाढ्यात आहेत आणि या दोघांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच आमचा हा जो पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, की 7च्या पटीतल्या संख्या कोणत्या? तर 77 आणि 84 ज्या 71 ते 85च्या दरम्यान आहेत, असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 वरील पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत, त्यावर आधारित असणाऱ्या विविध प्रश्नांचा अभ्यास केला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक